नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। सर्व आदरणीय प्रेक्षकांना माझा जय महाराष्ट्र। मी उद्धव फंगाळ, विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये, म्हणजे आपलं मेकर शहरामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे हे सर्वांना माहीतच आहे। त्या उद्यानमध्ये आहे मी। या ठिकाणी येण्याचं कारण तुम्हाला समजलंच असेल, कारण तुम्हाला माहिती मी कशासाठी आलो असेल तर शिवाजी उद्यानचं विकासात्मक काम आणि सौंदर्यीकरणाचं काम या ठिकाणी सुरू आहे। एक 5-6 महिन्यापासून काम चालू झालेलं आहे। केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब, माजी आमदार सन्माननीय संजय रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आलेला आहे आणि अनेक वर्षापासून त्याची मागणी होती व शिवाजी उद्यानचा विकास झालेला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मेकर शहरामध्ये जसा पाहिजे मोठा वगैरे समजा तसा बसलेला नाही। अशा वेगवेगळ्या मागण्या अनेक वर्षापासून होत्या। शिवजयंतीच्या दिवशी या ठिकाणी मोठे कार्यक्रम होतात। सर्व राजकीय पक्षाची मंडळी, शिवभक्त, गावकरी या ठिकाणी येतात आणि अनेक वेळा भाषण करतात की आता हे करू, आता ते करू, उद्या ते करू, या वर्षी ते करू, पुढच्या वर्षी ते करू। या गोष्टीला वर्षानुवर्ष होत गेले, मात्र निधी आणणं एवढा काय सोपा विषय नाहीये। इथं बोलणं सोपं आहे, साधं आहे, पण मंत्रालयातून निधी आणणं, कोणत्या योजनेमध्ये बसवणं, बसत नसला तर मार्ग कसा काढणं, असे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी असतात। लोकप्रतिनिधी कोणते असो, आमदार साहेब असो, खासदार साहेब असो, ते त्याच्या परीने प्रयत्न 100% करतच असतात। मात्र शासनाचे काही नियम असतात, काही योजना असतात, त्यामुळे थोडं एक मागे पुढे होतंय किंवा त्या योजनेत बसत नसते, त्याच्यामुळे काही गोष्टीला उशीर होतोय आणि जनतेमध्ये त्या प्रकारची थोडसा एक संभ्रम किंवा नाराजी होती की बा हे या काही विषयाचा विकास करतच नाहीत, विकास निधी आणतच नाहीत, असा प्रकार होता। पण मागील 2.5 वर्षाच्या काळामध्ये एकनाथराव शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते आणि एकनाथराव शिंदे साहेबांचा स्वभाव त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे। अतिशय धडाकेबाज माणूस, ताबडतोब निर्णय घेणारा, बिलकुलही मागे फिरवणारा नाही। म्हणजे त्यावेळेस जेव्हा महायुतीचं सरकार होतं आणि सरकारमध्ये जे 3 पक्षाचे आमदार होते ते पूर्णच्या पूर्ण आमदार खुश होते, मग ते राष्ट्रवादीचे असो, भाजपचे असो का कोणाचे असो। म्हणजे शिंदे साहेब विकास निधी देत असताना कुठेही भेदभाव करत नव्हते। विरोधी पक्षाच्या मतदारसंघातही त्यांनी विकास निधी दिलेला आहे, असं एक व्यक्तिमत्व आहे ते। आणि कालांतरानं मग विधानसभेच्या निवडणुका झाल्या, ते विषय राहिला आपला। एकनाथराव शिंदे साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्रातील आमदार मंडळींना सर्व विकास निधी दिलेला आहे। सन्माननीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी केंद्रीय मंत्री आदरणीय भूमिपुत्र प्रतापराव जाधव साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आणलेला आहे। तो मागच्या 2.5 वर्षाचा आहे। ते तुम्हाला म्हणजे विकास निधी हा मागच्या 2.5 वर्षाचा झालेला आहे। सर्व जे कामं चालू आहेत ते मागच्या 2.5 वर्षातल्या विकास निधी मधलेच येतात। म्हणजे रायमुळकर साहेबांचे काम आहे ते तुम्हाला आम्हाला सगळ्याला दिसतंय उघड, काय त्याच्यामध्ये जास्त सांगायचं काम नाही। ते त्यांनी जो निधी आणलेला आहे त्या निधीमधून युद्ध पातळीवर या ठिकाणी काम चालू आहे। निवडणुकीच्या काळामध्ये काही मंडळींनी संजय रायमुळकर साहेब यांच्यावर थोडीशी एक नाराजी व्यक्त केली होती की बा शिवाजी उद्यान, शिवाजी महाराज, म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावावर जे महाराष्ट्रातील राजकीय मंडळी मतं घेतात, त्यांचं नाव चालवतात, त्या शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या मेकर शहरामध्ये एक चांगल्या सुस्थितीत व्यवस्थित नाही, अशी नाराजी थोडीशी काही लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवली होती। ठीक आहे, नाराजी दाखवायला पाहिजे, आपलं काही म्हणणं नाही, मागणी करायलाच पाहिजे। आणि मागणी केल्याशिवाय किंवा रडल्याशिवाय माय दूध पाजत नाही असं म्हणतात। त्याच्यामुळे शिवसैनिक जरी असले किंवा महायुतीचे जरी असले किंवा हिंदुत्ववादी विचाराचे जरी मंडळी असली तरी त्यांनी काही मागणी करणं हे काही गैर नाही, पण निवडणुकीच्या टायमात थोडी मागणी करणं गैर होतं। जाऊ द्या, त्या विषयात आपल्याला काही पडायचं नाही। शेवटी रायमुळकर साहेब यांनी विकास निधी मोठ्या प्रमाणात आणला, कामाला सुरुवात झालेली आहे आणि कमीत कमी 3 महिन्याचा कालावधी आपण एक धरून चालून त्याच्यानंतर 2 महिने वर, म्हणजे 5 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे 1 नंबर होणार आहे। आणि तुम्हाला आम्हाला दिसतंय, मी आता थोडंफार दाखवतो तुम्हाला। हे काम चालू आहे म्हणजे पलसिद्ध कंस्ट्रक्शन, म्हणजे राजूभाऊ काटे। मी वेळोवेळी सांगतो की बा निधी आणत असताना होणारा त्रास, त्यानंतर ठेकेदारानंतर कामं दिली, ठेकेदार कसा काम करतो, काय करतो, आणि सर्व गोष्टी ह्या ठेकेदारावर अवलंबून असतात। लोकप्रतिनिधी निधी आणायचं काम करत असतात, ते निधी देऊन टाकतात,
कोणत्या तरी ठेकेदाराला काम देतात, मात्र त्या गावात किंवा त्या शहरात किंवा त्या वार्डात काम करत असताना त्या लोकांच्या कामाचा विकास चांगला करणे किंवा काम चांगल्या दर्जाचं जर केलं तर त्या माणसाचं नाव निघतंय. म्हणजे ज्या माणसाने निधी आणला त्या माणसाचं नाव निघतंय की बा ठीक आहे, यांनी निधी आणला, काम अतिशय चांगले झालेले आहे, काही नाराजी होत नाही. पण अनेक ठिकाणी ठेकेदारांनी काही काम हे हलगर्जीपणामुळे थोडेफार मागे पुढे 19-20 थोडक्यात म्हणजे 19-20 केलेले आहेत. त्याच्यामुळे ती नाराजी पर्यायानं रायमुकर साहेबाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भोगावी लागली. ही सत्य घटना आहे. कोणी बोलतंय, कोणी बोलत नाही, कोणी मनामध्ये ठेवतंय, हे काही म्हणा तुम्ही, पण हे जनरल माणसामध्ये सत्य घटना आहे की काही गोष्टी रायमुकर साहेबाला ह्या भोवलेल्या आहेत. त्या कशा भोवलेल्या आहे की बा त्यांचं बरोबर आहे, त्यांनी निधी आणला, या समजा इथं 8-10 कोटी रुपये दिले त्यांनी. आता ते का रोज पाहणार इतकं काम येऊन? हे काम ठेकेदाराचं आहे. मग ठेकेदाराचं सोडा, जे शिवसैनिक आहे, शिवभक्त आहे, त्यांची सुद्धा एखादी चक्कर मारायचं काम येतं. ठेकेदार कोणी त्यांना विचारण्याचं काम आहे, साहेब कुठपर्यंत आलं काम आपलं, किती महिन्यात पूर्ण होईल, काही अडचण आहे का, आणि कसं कसं बांधणार तुम्ही, हे लोक विचारणं का करत नाही, असा एक प्रश्न आहे आपला. आपण थोडासा बोलता बोलता असं समोर जाऊ म्हणजे तुम्हाला थोडंसं दिसेल बाकीचा भाग. असा प्रश्न आहे. तर शेवटी रायमुलकर साहेबांना निधी आणला. आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि जाधव साहेबांचा स्वभाव तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. अतिशय संयमी माणूस, शांत माणूस आणि काम करणारा माणूस, हे सर्व म्हणजे आपण कमीत का, आता मी तर 55 वर्ष वय झालं माझं, मी 50 वर्षापासून म्हणजे 47-48 वर्षापासून पाहतो त्या माणसाला. अतिशय आणि काम 100% माणसाचं, म्हणजे जीवाला जीव देणारा माणूस, कार्यकर्ते सांभाळणारा माणूस आणि वेळ प्रसंगी कान उघडणी करणारा बी माणूस. आणि वेळ प्रसंगी कार्यकर्ता असो, अधिकारी असो, यांचं चुकत असेल तर खासदार साहेब त्याची कान उघडणी बी करतात. असो त्यानंतरच्या बाकीच्या भानगडी येतात. तर खासदार साहेब यांच्या माध्यमातून संजय रायमुलकर साहेब यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणलेला आहे. या प्रकारचं काम तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे कंपाऊंड वॉल झालेला आहे. त्याच्या इथं काय काय होणार ते बी सांगतो बरं मी तुम्हाला हळूहळू. आता तुम्ही काय करा हे दाखवा थोडंसं हळूहळू. कॅमेरा आरामात फिरवा, फक्त थोडं जरा असं घ्या तुम्ही फिरवत, माझ्याकडे नाही पाहिलं तरी चालेल, तुम्ही घ्या फिरवत. हे असं काम चालू आहे. बाकीचं कंपाऊंड वॉल सर्व झालेलं आहे. जिथं उभा आहे तिथं पुतळा बसवण्यासाठी ते तिकडचा समोरचा भाग आहे, ते दाखवतो मी तुम्हाला आता. आणि इथं आता एक 2-3 दिवसात गार्डनचं सामान येणार आहे. म्हणजे गार्डन जे मुलांना खेळण्यासाठी, नंतर म्हणजे काय म्हणतो एक चिल्ड्रन पार्क आणि नाना नानी पार्क, म्हणजे चिल्ड्रन गार्डन आणि नाना नानी गार्डन अशी दोन्ही सुद्धा या ठिकाणी होणार आहे. वयोवृद्ध किंवा व्यायाम करणाऱ्या लोकांना चोहो बाजूनं जाण्यासाठी अशी सुव्यवस्थित जागा होणार आहे, अशी गोल एकदम पद्धतशीर. आणि तो भाग जो अतिक्रमण काढल्याचा मोकळा दिसते तुम्हाला, तिथं कंपाऊंड वॉल होणार आहे. आणि इथं जे बाजूचा भाग आहे तो तुम्हाला दाखवतो, पलीकडचा भाग आहे तिकडून तो तुम्ही त्या दाखवून तिकडे पलीकडचा, ते पलीकडचा भाग आहे हा, इकडे हे एक गोल गोल दाखवून द्या. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा बसविण्यात येणार आहे. हा पुतळा अश्वारूढ असेल किंवा सिंहासनावर असेल, हे सध्या तरी फायनल म्हणजे का नाही की उंची जास्त होती, समजा अश्वारूढची उंची जास्त होती आणि सिंहासनावरची समजा ते चालू आहे थोडंसं, काय वेळेनुसार होईल खासदार साहेब नंतर रायमुलकर साहेब ठरवतील आणि शिवभक्तांना यांना विश्वासात घेऊन ते काय करतील आपल्याला काही माहित नाही. पण बांधकाम युद्ध पातळीवर चालू आहे आणि अतिशय चांगलं बांधकाम आहे. आणि काटे साहेबाचं काम तर तुम्हाला सांगायचं काम नाही, सर्व तुम्ही त्या माणसाला ओळखतात. 1 नंबर काम आहे त्याचं. 1 नंबर कसं आहे, माझे त्यांचे काही संबंध नाही, म्हणजे गैरसमज करून जास्त काही घेऊ नका. ओळख पाळख आमची 100% आहे, त्याच्याबद्दल काही विषय नाही. पण काही गोष्टी अशा असतात की आपण जो माणूस चांगलं काम करते त्याचं चांगलं नाव घेतलं गेलंच पाहिजे. जे निकृष्ट किंवा हलगर्जी, निकृष्ट नाही म्हणतात, हलगर्जीपणा म्हणतात त्याला, निकृष्ट म्हणता येणार नाही आपल्याला, कारण पैसा तर तेवढाच लागणार कामाला, मटेरियल तेवढंच जाणार, फक्त ते करून घेता आलं पाहिजे बरोबर. आणि अनेक लोक म्हणतात निकृष्ट झालं, निकृष्ट नाही झालं. ते तिथं काम सुरू असताना तुम्ही ध्यान ठेवलं नाही, तुम्ही पाणी मारून घेतलं नाही कामावर, सिमेंट किती टाकलं ते पाहिलं नाही, लोखंड किती वापरलं ते पाहिलं नाही, रेती कोणती होती ते पाहिलं नाही,
बस असं धरून ठेवा. तर असा विषय आहे तो आपला. आता तुम्हाला ते फोन आल्यामुळे जरा अडचण होती तिथं, त्याच्यामुळे थोडंसं हे झालं होतं ते. तर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानचा हा जो प्रश्न आहे हा मार्गी लागलेला आहे. जवळपास या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे तरी 60% 50-60% काम झालेलं आहे. 50% तर नक्की झालेलं आहे. राहिलं 50% काम, ते सुद्धा या 6 महिन्यामध्ये 100% किंवा 3च महिने सांगितले आपल्याला. 3च महिन्यामध्ये, पण आपण 3 पुन्हा धरू बाबा. पुन्हा पावसाळा आहे, काही भानगड येतात, पुन्हा काही येतात, त्याच्यामुळे पुन्हा 3 महिने आपण त्या ठिकाणी धरू. असे 6 महिन्यामध्ये काम या ठिकाणी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांचे पुतळे या ठिकाणी अतिशय सुंदर सुसज्ज बसणार आहेत. उशिरा का होणार, पण मेहकरची एक मागणी, बुलढाणा जिल्ह्याची मागणी, मेहकर मतदारसंघाची मागणी पूर्ण होणार आहे. अनेकांची नाराजी उशिरा दूर होणार आहे. काही कामं उशिरा पाशिरा होत असतात, तांत्रिक अडचणी येतात, मंत्रालयातून निधी आणावं लागते, नंतर टेंडर काढावं लागते, अनेक प्रोसिजर आहे, त्याच्यावर पैसा आला का नाही ते पाहावं लागतंय. म्हणजे अनेक प्रोसिजर येतं. पण जाऊ द्या, जे असं ते असं. रायमोळकर साहेबांना केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर मतदारसंघातील जो अस्मितेचा विषय होता लोकांचा, तो पूर्ण केलेला आहे. आणि त्या 5 महिन्यामध्ये भव्य दिव्य शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी उभारणार आहे. वयोवृद्ध लोकांसाठी सुद्धा या ठिकाणी नाना नानी पार्क आहे. लहान लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा एक पार्क वेगळा करणार आहे. खेळणी असणार येतात. आणि वॉकिंग किंवा जेव्हा आपण फिरायला जातो समजा एखाद्या वेळेस, म्हणजे तुम्हाला रस्त्यानं वगैरे जायचं काम काही पडणार नाही. तर या ठिकाणी जर तुम्ही आले तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला व्यायाम वगैरे किंवा फिरायसाठी जागा मोकळी राहणार आहे. थोडंसं 1-2-4 महिने वाट पहा, अतिशय चांगलं काम होणार आहे आपल्या या ठिकाणी. आणि दुसरा विषय की अशोक वाटिका. अशोक वाटिकामध्ये जे बांधकाम झालेले तुम्ही पाहिलेलं आहे, 1 कोटी रुपये रायमोळकर साहेबांना अगोदर दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरं जे बांधकाम आहे तिथलं अलीकडचं, जाधव साहेब काय म्हणतो आपण त्याला, संविधान हॉल. हा, संविधान हॉल झालेला आहे. दुसरं काय आहे ते जे चालू आहे आता, ते दुसरं काय म्हणतो आपण त्याला, स्तूप. बर. तर त्याच्यासाठी 1 कोटी रुपये दिलेले आहेत. पुन्हा म्हणजे 2 कोटी रुपये अशोक वाटिका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशोक वाटिका यांच्या सौंदर्यीकरणासाठी, सुशोभीकरणासाठी दिलेलं आहे. 1 कोटीचं काम झालेलं आहे. दुसऱ्या 1 कोटीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत विचार जर केला आपण तर सर्व संपन्न किंवा सर्वगुण किंवा सर्वांगीण विकास रायमोळकर साहेबांच्या माध्यमातून मागच्या 2.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून झालेला आहे. अनेक गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसविल्या गेलेले आहेत. मग ते लोणार तालुका असो, मेहकर तालुका असो किंवा इतर कुठेही असो. फक्त रायमोळकर साहेबांना एक जनतेच्या वतीनं विनंती आहे, माझ्या वतीनं नाही, एक जनतेच्या वतीनं विनंती आहे की नगरपालिकेकडे थोडंसं तुम्ही लक्ष द्या. नगरपालिकेकडे असं आहे की अतिशय बिकट परिस्थिती आहे लोकांची. आणि मुख्याधिकारी साहेब चांगले आहेत, रामराजे कापरे साहेब हे 100% चांगले आहेत, आपण कोणाला काही वाईट म्हणणार नाही. पण कर्मचाऱ्यावर आणि त्यांचे जे अंतर्गत जे लोक काम करणार आहेत त्याच्यावर त्याचं नियंत्रण बरोबर नाही जरा. त्याच्यामुळे लोक थोडं कामं करताना हे करतात. आणि कामाचं नियोजन ठरवा ना तुम्ही, या वार्डात हे काम, त्या वार्डात या दिवशी या वार्डात काम, असं एकदा करून टाका. 1-1.5 महिन्यात तुमच्या मागचं टेन्शन मिटून जाते. 1.5 महिन्यात मी म्हणतो सगळे कर्मचारी एखाद्याच एकाच वार्डात घेऊन जायचे, झाला ते पूर्ण दिवस त्या वार्डासाठी द्यायचा. असं का नाही करत तुम्ही? पण जाऊ द्या, ते विषय नंतरचा आहे. पण रायमोळकर साहेबांना एक विनंती आहे की तुम्ही थोडंसं नगरपालिकेकडे लक्ष द्या, कारण जनता परेशान आहे, हैराण आहे. हा विषय बोलायचा नाहीये, पण कसं जनतेच्या मनामध्ये कोणत्या लोकप्रतिनिधीबद्दल काय आहे हे लोक आमच्याजवळ सांगतात. आम्ही ग्रामीण पातळीवर हिंडणारे वार्ताहर येतो, त्याच्यामुळे आम्ही गरीबातला, कोणत्या जाती धर्माचा माणूस गरिबीतला, त्यांचे विचार आमच्या डोक्यामध्ये ते लोक घालत असतात की तुम्ही तरी बोलावा 2 शब्द, आम्ही तर कोणी ऐकत नाही म्हणे, आता तुम्ही जरी बोलून पहा तर ठीक आहे. मग त्यांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न असते. माझा उद्देश त्याच्यामध्ये कोणताही नाही. तर तुम्ही जर रायमोळकर साहेब थोडंसं लक्ष घातलं त्या ठिकाणी तर नक्कीच या लोकांना थोडाफार फरक पडेल. आणि मुख्याधिकारी साहेब सांगा, साहेब तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही विकास करायला लागले, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण घाणीचं साम्राज्य, 15-16 दिवस नळ येत नाहीत. पावसाळ्यात जर 15-16व्या दिवशी नळ यायला लागले तर उन्हाळ्याची परिस्थिती काय राहील? त्याच्यामुळे नियोजनाचा अभाव आहे बिलकुल नाही. त्याच्यामुळे रायमोळकर साहेबांना पुन्हा एकदा जनतेच्या वतीनं विनंती, माझ्या वतीनं नाही, त्यांनी सुद्धा लक्ष घालावे. आणि दुसरा विषय की काही गोष्टीचा राग न आल्यामुळं सिद्धार्थ खरात साहेब जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी सुद्धा नगरपालिकेकडे थोडंसं लक्ष द्यावे. एका दिवशी दौरा करून अशा गोष्टी होणार नाही. तर आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना थोडंसं सांगा की तुम्ही नगरपालिकेत जा, त्या लोकांशी भेटत चला, आपल्या वार्डात काही विकास असेल किंवा समस्या असतील त्या करून घ्या. सिद्धार्थ खरात साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी लक्ष द्यावे. सांगायचा उद्देश आपला तुम्ही समजून घ्या थोडासा, की आपला उद्देश काय आहे की कामं कोणी करा,
रायमुळकर साहेब करो का सिद्धार्थ खरात साहेब करो, खासदार साहेब तर जिल्ह्याचं पाहावं लागते, देशाचं पाहावं लागते त्यांना, त्याच्यामुळे ते काही लक्ष देतात, ते शनिवार रविवार काही अडचण नाही त्यांची, आणि काळजी लक्ष देतात बरोबर. तंतोतंत ध्यान आहे त्यांचं. म्हणजे देशाचं काम करणारा मंत्री, पूर्ण देशात हिंडणारा, राज्यात दुसऱ्या राज्यात हिंडणारा माणूस एखाद्या खेडेगावातल्या माणसाला नावासहित ओळखतो, ही गोष्ट फार मोठी आहे. आणि याचा अनुभव तुम्हाला 100% आलेलाच असेल. त्या माणसाला तुम्ही कोणत्याही खेडेगावात घेऊन जा, नावासहित आडनावासहित त्या माणसाच्या कुटुंबासहित म्हणजे जाधव साहेब त्या माणसाला ओळखतात. म्हणजे विमानामध्ये हिंडणारा माणूस एखाद्या घरातल्या कुटुंबातल्या नावासहित, त्याच्या लेकरा बाळासहित, किंवा तुझ्या मुलाचं शिक्षण काय आहे, मुलीचं त्याला लग्न झालं का, मुलगा काय करते आता, तुझ्या शेतीचं काय झालं, म्हणजे असा तंतोतंत अभ्यास हा खासदार साहेब 100% आहे. मी त्यांचा मोठेपणा करतो म्हणून नाही, हा अनुभव तुम्हाला बी येईल, मला बी येईल. त्याच्या काही गोष्टी खऱ्या बोलल्या गेल्याच पाहिजेत. कारण राजकारणाच्या ठिकाणी असते, राजकारण जेव्हा करायचं तेव्हा करत बसू, पण काही गोष्टी या मान्य केल्याच पाहिजे माणसाची सत्यता. ठीक आहे, जास्त आपलं आता वेळ घेणार नाही तुमचा. हे शिवाजी महाराज उद्यान. आणि दुसरा एक अति महत्वाचा विषय, जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, काल परवा शेतामध्ये पाणी गेलं, घरामध्ये पाणी गेलं सर्व, तर याची पाहणी उद्या केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब आणि सन्मान्य माजी आमदार संजय रायमुळकर साहेब उद्या आणि परवा 2 दिवस प्रत्येक मेहकर, लोणार आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या नुकसानीची पाहणी करण्यात येणार आहे, सर्वे करण्यात येणार आहे कर्मचाऱ्यामार्फत. आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळण्यासाठी दोघं ते प्रयत्न महायुती सरकारच्या माध्यमातून करणार आहे. कारण सत्ता त्यांचीच आहे, माजी आमदार जरी रायमुळकर साहेब असले तरी सत्ता त्यांचीच आहे. आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब तर केंद्रात बी सत्तेमध्ये, महाराष्ट्रामध्ये बी. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही हतबल होऊ नका, घाबरू नका. आपापले फक्त कर्मचारी आले की त्यांच्याकडून व्यवस्थित पंचनामा करून घ्या. कर्मचाऱ्यांनी सुद्धा एक महत्वाचा, अतिमहत्वाचा विषय, कर्मचारी जे सर्वे करतील त्यांनी पुढे डामाडोल सर्वे करू नका. डामाडोल सर्वे अनेक ठिकाणी होत असतोय, काहीतरी थोडाफार देवाणघेवाण करायची, त्याचं कमी दाखवायचं आणि याचं जास्त दाखवायचं, असं कृपा करून करू नका. कारण शेतकरी भरपूर परेशान आहे. तुम्हाला जे करायचं बाकीचं करत बसा तुम्ही, पण ज्या माणसाचं खरं नुकसान झालेलं आहे, मग ते कोणत्या पक्षाचं आहे का कोणत्या जातीचं आहे, हे थोडंसं बाजूला ठेवा. आज रोजी तो शेतकरी आहे, तो कोणत्या जातीचा आहे, पक्षाचा आहे, ते नंतर बाजूला ठेवा. आणि कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना हे डोक्यात ठेवलंच नाही पाहिजे की हे पक्षाचा आहे, हे या जातीचा आहे. तो सर्व धर्म समभाव जोपासून कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. तर तेवढा एक सर्वे फक्त सर्व धर्म समभाव मिळून करा, कोणाचं नुकसान होऊ देऊ नका. उद्यापासून संजय रायमुळकर साहेब, खासदार साहेब या ठिकाणी जिथं नुकसान झालं तिथं पाहणी करणार आहेत, ते लवकरच सर्वे करणार आहेत. सिद्धार्थ खरात साहेब सुद्धा आज बहुतेक सर्वे करायला कुठेतरी गेले होते, काल त्यांनी बाईटमध्ये सांगितलं होतं. आपला उद्देश समजून घ्यायचा तुम्ही की बा आपला उद्देश एवढाच आहे की आजी माझे आमदार असो का खासदार साहेब असो, हे जनतेच्या हितासाठी असतात. त्यामुळे आपण बी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की बा कोणी आपलं नुकसान भरपाई मिळायला लागली ना, आपल्याला त्या राजकारणाशी काही घेणं नाही. आपला फायदा व्हायला लागला, 2 पैसे नुकसानीचे भेटायला लागले, त्याच्यामुळे ते करून घ्या. राजकारण जेव्हा येईल तेव्हा पाहत बसू आपण. ठीक आहे, मग आता एवढं दाखवलं तुम्हाला पद्धतशीर. आता बाकी दुपारून काही असलं तर भेटू, आणि कोणाला काही मुलाखती वगैरे द्यायचे असलं देऊ शकता. जय महाराष्ट्र. आणि आमचे सुनील भाऊ जाधव जे माझे शेजारी येतं, त्यांनी कॅमेऱ्यासाठी मला सहकार्य केलं धरण्यासाठी, त्याबद्दल बी त्यांचा मनापासून आभारी आहे. जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.